सर नमस्कार. जी. सर माझा आजचा प्रश्न असा आहे, की मला जितकं समजलंय त्यानुसार ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्गात ज्ञानमार्ग खूप कठीण वाटतो. जसं की भक्तिमार्गात तुम्ही जसे आहात, ज्या रूपात आहात, स्वतःला एखाद्याला मानून समर्पित करून देता. तर तिथं असं काही नाहीये, की स्वतःला तुम्हाला बाजूला करायचंय. पण ज्ञानमार्गात मी तर कुठेच नाहीये. मीच्या पलीकडे जावं लागतं. तेव्हाच काहीतरी स्पष्टता येईल. तर सर, हे माझ्यासाठी एवढं कठीण का आहे? भक्तीमध्ये काय करता तुम्ही? सर भक्तीमध्ये तर सध्या तरी मी काहीच करत नाहीये. मी फक्त तुम्हालाच ऐकतीये. भक्ती मार्गात काय केलं जातं? सर जसं आज माझं कुणाशी तरी बोलणं झालं होतं. मी हेल्थवर क्लासेस घेते. तर त्यांनी मध्येच अशी काहीतरी गोष्ट केली, की एक सिस्टीम असते, ज्यामध्ये जाऊन आत्मा थेट लोकांशी बोलते. आणि अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी केल्या. तर मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या मानायलाच तयार नाहीत, की असं काही नसतं. तर तिथूनच हा प्रश्न आला, की त्या म्हणत होत्या, की ही गोष्ट प्रत्येकाला मिळू शकत नाही. काय मिळू शकत नाही? हेच की आत्मा आत्मा काय असते? आत्मा परमात्म्याशी बोलते. आत्मा परमात्मा काय असतात? मला स्वतःला परमात्म्याला किंवा भगवंताला समर्पित व्हायचंय. कोणाला समर्पित करायचंय? का असंच कुठेही निघून जाल? कुठेही जाऊन स्वतःला वाहून द्याल का, की मी समर्पण करायला आलीये? तर सर हेच तर चाललंय ना. नाही, चालू असेल, पण मला समजून घ्यायचंय की जेव्हा आपण भक्ती मार्ग विरुद्ध ज्ञान मार्ग असं म्हणतो, तर भक्ती म्हणजे काय? जर तुम्ही म्हणत असाल की भगवंताला समर्पण करण्याचं नाव भक्ती आहे, माझ्यासाठी तर ही एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे. नाही तुमच्यासाठी नाही, जे भक्त असतात त्यांच्यासाठी भक्ती म्हणजे काय? ते तर सर हेच करतायत ना, की कुठेही जाऊन फक्त समर्पित होतायत. मग कुठेही समर्पित होण्याला भक्ती थोडीच म्हणू शकतो. जाऊन कत्तलखान्यात समर्पित होऊन जा. जर तुम्ही हेही म्हणत आहात की मला भगवंताला समर्पित व्हायचंय, तर आधी हे जाणून घ्यावं लागेल ना की भगवंत म्हणजे काय. नाहीतर तुम्ही कुठे जाऊन समर्पित होत आहात. तर भक्ती आणि ज्ञान वेगवेगळे नसतात. जो खरोखर जाणून घेतो की भगवंत म्हणजे काय, तो भक्तही झाला आणि ज्ञानी झाला. समर्पण करण्यासाठी देखील भगवंत, परमात्मा किंवा तुम्ही जिथे कुठे जाऊन समर्पण करत आहात त्यांना जाणून तर घ्यावं लागेल ना. तुम्ही म्हणता की मी मंदिरात जातो. मंदिर म्हणजे काय? तुम्हाला कसं माहिती की एखादी जागा मंदिर आहे? नाही, एकदम तर्कहीन प्रश्न आहे. सांगा. तुम्हाला कसं माहित की अमुक एक इमारत मंदिर म्हणण्याच्या योग्यतेची आहे? तुम्हाला कसं माहिती की हेच मंदिर आहे? मंदिर म्हणजे काय? ज्ञान तर खूप निष्पापपणे लहान मुलांसारखा प्रश्न विचारतं. ते म्हणतं की समर्पण खूप चांगली गोष्ट आहे. भक्त म्हणतो मी भगवंताला समर्पित होईन, पण भगवंत म्हणजे काय? तुम्ही कोणाला समर्पित व्हायला चाललात हे तर सांगा. म्हणतील ज्याने आम्हाला बनवलंय. बरं, आम्हाला. मग मी म्हणजे काय? कोणाला कोणाला बनवलंय? ज्ञान तर असा प्रश्न विचारतं. ज्ञान हे नाही म्हणत की भक्ती चुकीची आहे. ज्ञान म्हणतं की नक्कीच भक्ती करा, पण जाणून तर करा. जाणून करा ना की भक्ती काय गोष्ट आहे. की असंच काही कराल आणि ती भक्ती होईल. आणि तुम्ही समर्पण करायला चालला आहात, चांगली गोष्ट आहे. पण समर्पण म्हणजे काय? तिथं जाऊन काही करून याला आणि त्याला समर्पण म्हणाल. मी भगवंताला समर्पित आहे आणि याला भक्ती म्हणतात. चांगली गोष्ट आहे, छान. यात मला 3 तत्व दिसत आहे. मी, भगवंत आणि समर्पण. भक्ती म्हणजे भक्त जाऊन भगवंताला समर्पित होतोय, ही झाली भक्ती. ठीक, चांगली गोष्ट. भक्त म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय आणि समर्पण म्हणजे काय हे आधी ठरवून घ्या, मग भक्ती करा. याला ठरवण्याला ज्ञान म्हणतात. ज्ञानाशिवाय तुम्ही कोणती भक्ती करणार? आणि ज्याला अजिबातच ज्ञान नसेल तो भक्तीच्या नावावर काही कृत्य करू शकतो ना. ना तो स्वतःला जाणतो, ना तो समर्पण जाणतो, ना तो भगवंताला जाणतो. तो माहित नाही काय करत असेल.
सांगू काय करत असेल तो मेंढरांसारखं चालत असेल, कारण त्याला काहीच माहीत नाही. त्यामुळे जे सगळे करत असतील तेच तोही करत असे. गंमत अशी आहे की ती जी काहीही करणारी सगळी गर्दी आहे त्यात कदाचित कोणीच काही लानत नाही, पण सगळे एकमेकांना पाहून करतायत. सगळे दुसऱ्याला पाहतायत, दुसरे सर्वांना पाहतायत. मग एकूणच सगळे कोणाला पाहतायत? कोणी कोणालाच पाहत नाहीये. असंच चाललंय सगळं. भक्ती वाईट नाहीये, अंधभक्ती वाईट आहे. भक्ती तर खूप उच्च गोष्ट आहे. भक्ती आणि ज्ञानात तर काही फरकच नाहीये. पण भक्तीसाठी देखील हे तर माहीत असावं की तुम्ही करायला काय निघाला आहात, काय करायला निघालात भक्तीच्या नावावर. काही करायला आणि म्हणाल भक्ती आहे. कसं माहीत की ही भक्ती आहे? हा प्रश्न योग्य आहे की नाही? मला भगवंताला समर्पित व्हायचंय आणि मला हेच माहीत नाही की समर्पण म्हणजे काय. जसं की समजा परदेशातून कोणीतरी आलं आणि त्याने विचारलं, व्हॉट इज भक्ती, व्हॉट इज डिवोशन. तुम्ही त्याला म्हणालात समर्पण. आता समर्पणाचा अर्थ तर त्याला माहित नाही. तो नाचू लागला समर्पण समर्पण. तर ती काय भक्ती झाली का? तुम्ही म्हणाला भक्ती काही नाही, कारण त्याला समर्पणाचा अर्थ माहीत नाही. त्याला यासाठी माहीत नाही कारण त्याला मराठी किंवा संस्कृत येत नाही. पण मराठी किंवा संस्कृत आल्याने समर्पण तर येत नाही ना. तुम्हाला कधी समर्पणाचा अर्थ माहिती आहे का? जर समर्पणाचा अर्थ माहीत नाही, ना हे जाणता की समर्पित करणारा कोण आहे, ना जाणता की कोणाला समर्पित केलं जातंय, तर तुम्ही कोणती गोष्टी करताय? ज्ञानाशिवाय भक्ती अगदी मूर्खपणाची ठरते. आणि भक्तीशिवाय, लवचिकतेशिवाय ज्ञान हे अहंकाराचंच दुसरं नाव बनतं. जर भक्ती म्हणजे प्रेम, जर प्रेम नसेल तर तुम्ही बंधनांना जाणून जरी घेतलं तरी मुक्त होण्याचा पर्याय निवडणार नाही. प्रेम म्हणजे मुक्तीवर प्रेम. जर मुक्तीवर प्रेम नसेल तर ज्ञान असूनही माणूस विवश राहील. सगळं समजलं, सगळं सांगितलं गेलं, इकडचंही जाणून घेतलं आणि तिकडचंही जाणून घेतलं, पण जाणून घेतल्याने काय होतं? निवड अजूनही बंधनात राहण्याचीच आहे. मुक्तीवर प्रेम हवं, मुक्तीसाठी. तर प्रेमाशिवाय ज्ञान हतबल होतं. प्रेम म्हणजे भक्ती, भक्तीशिवाय ज्ञान विवश होतं, आणि ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी होते. हे दोन्ही जेव्हा असतील तेव्हा एकाच गोष्टीशी दोन नावं असतील. हे दोन वेगवेगळे मार्ग नाही आहेत. निरागस प्रश्न विचारत जा, अगदी लहान मुलगी बनत जा. अच्छा, हे करायला चालला हा म्हणजे काय? एकतर समोरचा शुद्धीवर येईल, नाहीतर चिडून पळून जाईल. दोन्ही परिस्थितीत तुमची कटकट मिटली. कोणीही असं काही आंधळं कर्म करताना दिसलं की त्याला फक्त एवढंच विचारून घ्या, हे काय आहे? लहान मुलं विचारत नाहीत का, काय करतोयस? असंच विचारत जा सारखं. नाही काय, पण कसं माहीत? नाही कसं माहीत सांगा ना. कसं माहितीये? ज्ञानमीमांसा, एपिस्टेमॉलॉजी ही खूप मूलभूत गोष्ट आहे. तुम्हाला काय माहीत देखील आहे की केवळ कल्पना करताय? कारण आपल्याकडे खूप मोठी धोकादायक क्षमता असते. माहीत काही नसलं तरी आपण कल्पना करू शकतो. तुम्ही कधी गुरुग्रहावर गेला आहात का? नाही सर. आठवून बघा, एकदा कधीतरी गेला असा. सर त्यांचं म्हणणं असं होतं, आधी सांगा. नाही उगा तिकडे तिकडे प्रॉब्लेम आहे काय? तुम्ही तिकडेच जास्त लीन आहात. मी तुम्हाला गुरुग्रहाच्या पृष्ठभागाची कल्पना करायला सांगितली तर तुम्ही ती करू शकाल की नाही? नाही. आता तर तुम्ही माझ्यासमोर बोलताय. पण किती लोकांच्या मनात काहीतरी विचार आला गुरुग्रहाचा? कोण गेलंय? गेलं तर कोणीच नाही. फोटोही पाहिला नसेल तरी कल्पना कशी गेली? ही आपल्यासोबत मोठी समस्या आहे. मानवी प्रकृतीत मोठी समस्या आहे. माहीत काही नसलं तरी कल्पनेमुळे आपल्याला वाटतं की आपल्याला माहिती आहे. त्यामुळे विचारलं पाहिजे की तुम्हाला कसं माहिती भगवंत असेच दिसतं, आणि आफ्रिकेतील लोकांचे भगवंत आफ्रिकेच्या लोकांसारखेच का दिसतं?
आणि चीनमधील लोकांचे भगवंत चीनच्या लोकांसारखेच का दिसतात? तुम्हाला कसं माहिती की तुम्ही जे म्हणताय की भगवंत असे दिसतात, भगवंत असेच दिसतात, तुम्हाला कसं माहीत? सांगा ना. नाही सांगा. नाही सांगाच. तुम्हाला कसं माहीत? सांगा. म्हणतील आमच्या अमुक पुस्तकात लिहिलंय. अच्छा, त्यांना कसं माहीत? त्यांना कसं माहीत सांगा. कारण दुसऱ्या लोकांची जी पुस्तके आहेत त्यात तर काहीतरी दुसरंच लिहिलंय. कोणालाही कसं माहीत? सांगा ना. काहीच नाही, असंच आहे. कल्पनेच्या मागे चालणं म्हणजे असंच आहे जसा एखादा कुत्रा स्वतःची शेपटी पकडण्यासाठी गोल गोल फिरतो. त्याला वाटत असतं की बाहेरची काहीतरी वेगळी गोष्ट आहे, छान काहीतरी खाण्यापिण्याचा विषय आहे. तो स्वतःची शेपटी पकडण्यासाठी गोल गोल फिरत राहतो. माणूस स्वतःच्या कल्पनेच्या मागे धावू लागतो. ज्ञान यासाठी आहे जेणेकरून भक्तीमध्ये स्पष्टता राहे. नाहीतर भक्ती फक्त कल्पनाविलास बनवून राहते. किस्से, कहाण्या, कथा, कपोल कल्पना. खरा भक्त तुम्हाला ज्ञानी व्यक्तीपेक्षा वेगळा दिसणार नाही. तुम्ही सांगूच शकणार नाही की हा भक्त आहे की ज्ञानी, कारण हे दोन्ही वेगळे नसतातच. आणि कधी कोणी ज्ञानी भेटला तर तो ज्ञानी वाटणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला सखोल प्रेम आढळेल आणि प्रेम म्हणजेच भक्ती आहे. खरा ज्ञानी आणि खरा भक्त एकच होऊन जातात. आणि ज्ञानी व्यक्तीमध्ये तुम्ही भक्तीसाठी खूप आदर पाहाल आणि भक्तामध्ये ज्ञानासाठी मोठी श्रद्धा पाहाल. दोन्ही एकच आहेत. वरून बोलण्यात, पेहरावात काहीतरी वेगळे पण असू शकतं, पण आतून दोघे अगदी एकच असतील. हा, आता सांगा काय म्हणत होतात? नाही सर, काही नाही. अरे बोला बोला. नाही सर, काही नाही. सांगून टाका. नाही नाही सर, काही बोलत नव्हते मी. ठीक आहे मग. ठीक आहे सर, धन्यवाद.